नमस्कार बंधू आणि भगिनींनो, माझं नाव नितीन प्रकाश धुमाळ. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या कामाबद्दल सांगणार आहे. आम्ही सध्या कोणत्या स्टेजवर आहोत. जवळपास 1 महिन्याचे अंतर होते. मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये मी तुम्हाला प्रभात कॉलनीचा, आता काही दिवसांपूर्वीच मी तो व्हिडिओ बनवला होता. प्रभात कॉलनीच्या घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या व्हिडिओमध्ये. प्रयत्न केला, इकडच्या लोकांना प्रयत्न केला गेला होता, बळजबरीने करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सेम घटना आपल्यासोबत होऊ नये त्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे की आम्ही कोणत्या आता स्टेजवरती आहोत. तो व्हिडिओ जराही स्किप करून कारण तुम्हाला अर्धवट माहिती मिळेल. तर या मोठ्या प्रदीर्घ दिवस आणि महिन्यानंतर आम्ही कोणते काम केले हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण सोसायटी बरखास्त करण्यासाठी SRA ला पत्र दिले होते आणि SRA ने ते पत्र ऍक्सेप्ट करून सोसायटी कमिटीला नोटीस बजावली आहे. त्यांना सुनावणीसाठी हजर राहायला सांगितलेले आहे, ज्याची तारीख 21 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 4 वाजता आहे. त्या सर्वांना लेटर इश्यू झालेले आहेत SRA कडून. तुम्ही ते बघू शकता. हे जे लेटर आहे ते इश्यू झालेले आहेत सर्व कमिटी मेंबरला. तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता. SRA ने आपल्या लेटर ऍक्सेप्ट करून त्यांना हिअरिंगसाठी बोलवलं आहे. आता त्यानंतर आम्ही जे आपले विकासक आहेत तेही बदलणार आहोत. यासाठीही प्रयत्न केले जातील आणि येणाऱ्या 3 वर्षामध्ये जेव्हा पण आपल्या एक नवीन विकासकाची नियुक्ती होईल तर आम्ही सोसायटीला बरखास्त केल्याच्या नंतर बिल्डर, विकासक यांना ही बाजूला करण्यासाठी प्रोसेस चालू करणार आहोत. पण सध्या आता कमिटीवरती फोकस आहे. कमिटीला डिझॉल्व्ह करण्यासाठी, कमिटीला बरखास्त करण्यासाठी आणि एकदा का कमिटी बरखास्त झाली त्यानंतर आपण विकासक बदलणार आहोत. त्यामुळे सध्या आम्ही सर्व प्रक्रियेवरती काम करत आहोत. तर त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. आम्ही तुमच्या सर्व सोबत आहोत. असं नाही की आम्ही थंड झालो आहोत, लक्षात ठेवा. मग या सर्व गोष्टीतून काय निष्कर्ष निघतो? हे जे पण आम्ही करतो आहे हे फक्त तुमच्या सर्वांवरती अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही सर्वजण आम्हाला किती साथ देता. आता समर्थनाचा अर्थ काय होतो की काही लोकांना समर्थनाचा अर्थ कळत नाही. काही लोकांना काय वाटतं की आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण लक्षात ठेवा, सपोर्टचा अर्थ समजून घ्या. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक सहाय्य असे होते, जिथे तुमची स्वाक्षरी जोडली जाते. तुम्ही जितके अधिक समर्थन कराल तितके आम्ही हा प्रकल्प एक चांगला, स्वच्छ, आपल्या गोळीबार रहिवाशांच्या मतानुसार होईल, त्यांच्या म्हणण्यानुसार होईल, जे आपल्या आताच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी चांगले असेल. आमचे यश तुमच्या सर्वांवरती अवलंबून आहे. आपल्या गोळीबार तिसऱ्या रोडच्या परिसरात चांगला बदल घडून आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोतच. पण त्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे आणि तुमच्या सर्वांची आशीर्वादाची गरज आहे. तर आमच्या सर्व गोष्टी चालू आहेत, प्रोसेसमध्ये आहेत, की जेणेकरून आपला जो एरिया आहे, गोळीबार 3rd रोड हा जो एरिया आहे हा सुरक्षित राहील. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही आपल्या गोळीबार 3rd रोड युनिटीच्या ग्रुपमध्ये जर तुम्ही सामील झाला नसाल तर खाली त्याची मी लिंक देतो. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या युनिटी ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जे लोक पात्र आहेत, जे लोक अपात्र आहेत किंवा ज्यांचा वारसनामा नाही झालेला आहे त्यांच्यासोबत पोहोचवा, जेणेकरून त्यांचे डोळे उघडतील. मी परत सांगतो आहे, जी घटना कित्येक ठिकाणी झालेली आहे, भरपूर एक्झाम्पल आहेत. आत्ताचा फ्रेश एक्झाम्पल म्हणजे जाकू क्लब प्रभात कॉलनीचा. तर प्लीज सर्वांनी जागे व्हा, साथ द्या. आम्हाला तुमच्या सर्वांची साथीची गरज आहे. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती. आजच्यापुरती एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.